प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी रायगड मेडिकल असोसिएशन, साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार शिबिर, रोजगार मार्गदर्शन सत्र व विद्यार्थी संवाद आरोग्य शिबिरास प्रारंभ। प्रचंड उत्साह पाहता अनेक विद्यार्थी वर्गाने व रोजगार मिळणाऱ्या युवक युवतींनी आयोजकांचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले। यावेळी व्यासपीठावर श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रमुख वक्ते अविनाश धर्माधिकारी, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण भगत व अनेक नामांकित कंपन्यांचे व्यवस्थापकीय अधिकारी, शाळे व्यवस्थापन तसेच शिक्षक, इतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमात युवक युवती, विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। ठाकूर यांना किमान आणखी 50 वर्ष आयुष्य मिळावं असे शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांचा वाढदिवस आहे आणि ऑगस्ट मध्ये जन्मलेली माणसं ग्रेट असतात, कारण माझा पण जन्म ऑगस्ट मधलाच आहे। महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव वाढवणारी होत राहो, आता होतेच आहे, पुढच्याही काळामध्ये ते आणखी होत राहो असे मी त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। वाढदिवसानिमित्तानं 5 ऑगस्टला तुमचा वाढदिवस आहे, पण जवळजवळ आठवडाभर विविध प्रकारचे असे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम जे आहेत ते आपण आयोजित केलेले आहेत। आणि त्यामधलाच एक भाग म्हणून आपल्या साधू ठाकूर कॉलेज आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स यांच्यामार्फत आपण एक छान सुंदर आपल्या विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या भवितव्याच्या दृष्टीनं हा कार्यक्रम आयोजित केला। पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीनं माननीय अविनाश धर्माधिकारी साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि निश्चितपणानं पनवेलकरांना आजच्या आपल्या मार्गदर्शनाचा निश्चितपणानं उपयोग होईल याची आम्हा सर्वांच्या वतीनं खात्री व्यक्त करतो। खरं तर पनवेल आणि परिसरामध्ये असणारे समोरचे सर्व विद्यार्थी आहेत आणि हे सर्व विद्यार्थी, तरुण तरुणी येणाऱ्या कालावधीमध्ये संधीचं एक महाद्वार एका अर्थानं आपल्या समोर खुलं होत आहे। एकीकडे मुंबई अटल सेतूच्या मुळे आपणा सर्वांना जवळ आली आहे। रेल्वे पासून, विमानतळापासून सर्व सुविधा, म्हणजे नव्या मुंबईचा विमानतळ पुढच्या वर्षी खुला होतोय आणि त्याच्यामुळे या परिसरामध्ये असणारे JNPTचे पोर्ट्स आहेत किंवा या परिसरामधल्या सर्व इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती येणाऱ्या 4 ते 5 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचा दुसरा अर्थ असा की खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या जगभरामधल्या एस्टॅब्लिशमेंट्स या आपल्या सगळ्या परिसरात येणार आहेत आणि त्याच्यामुळे या येणाऱ्या संधीचं दार कसं ठोठावायचं ते आपल्याला ठरवायचं आहे। आणि म्हणून या अनुषंगानं आपण आज या ठिकाणी माननीय धर्माधिकारी सरांना विनंती केली की करिअर गायडन्स, कुठलं करिअर या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्यासाठी वाट पाहत आहे आणि आपल्याला कशासाठी प्रयत्न करायचे याची जाणीव आपल्याला व्हावी या दृष्टिकोनातून आजच्या या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे।